आहे ही बघायला अचानक आलं असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली. स्वच्छतेचं आगार हे होतं आणि प्रामुख्यानं कोठारी आहे, शौचालय आहे, महिलांचं शौचालय आहे, त्याची अवस्था अतिशय वाईट होती. ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं. अतिशय लघुशंकेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता. अनेक लोकांनी प्रशासनाने माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं. त्या ठिकाणी वास घालायला येत होता. अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेप्युटी मॅनेजरला विचारलं आणि या 4 दिवसामध्ये सुधारणा करावी. कारण शेवटी मंत्री आहे, माझे शेवटी सहकारी आहेत, माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना 1 आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो उतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी तशी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे, 5 नळ त्या ठिकाणी बंद आहेत. बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नाईलाज असतो का होईना परंतु मला ह्या डेप्युटी मॅनेजरला आज निलंबित करावं लागलं. आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एस टी स्थानकं चांगली असावी, स्वच्छ